महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। जोरदार ताळ्यांचा प्रतिसाद सन्माननीय महेंद्र शेटकर यांना पहिला प्रवास घडलेला आदरणीय अक्षय ठाकूर साहेब खरं तर यांच्या आदरपूर्वक सन्मानास एक छानशी गणेश मूर्ती इथे दिली जाणार आहे। त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा एक बुलंद आवाज आज शेड्यूल जर जयंतभाई पाटलांचा बघितलं तर फार व्यस्त आहे, तरी सुद्धा महेंद्र शेठ घरत यांच्यासाठी दिलेला वेळ फार महत्वपूर्ण आहे। आज 78वे वर्धापन दिनी शेतकरी कामगार पक्षाच्या त्याची वेळ काढून महेंद्र शेठ घरत यांच्या कार्यक्रमाला आपण आलात आणि आपला आदरपूर्वक सन्मान गणेशाची एक सुबक आकर्षक मूर्ती देऊन केला जातो आहे। त्यानंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय मी वैभव पाटील आपल्याला विनंती करेन की आदरणीय सन्माननीय उपस्थित मध्ये पाहुण्यांकडून संदीपजी या कार्यक्रमापासून सन्माननीय उपस्थितांमध्ये संदीपजी चव्हाण अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ, त्यानंतर किरीट पाटील आपल्याला विनंती असेल नानासाहेबांचा दिल्लीची लाड द्रोणाचार्य पुरस्कार तथा शिवछत्रपती पुरस्काराने पुरस्कृत असणारे आदरणीय दिल्लीची लाड साहेबांचा आदरपूर्वक सन्मान वैभव पाटील यांना विनंती करेल। आदरणीय बालूशेठ पाटील विधान परिषदेचं नेतृत्व शैक्षणिक क्षेत्रातील कोकण शिक्षण मतदारसंघाचं एक बुलंद नेतृत्व आदरणीय बालूशेठ पाटील बालाराम पाटील साहेबांचा आदरपूर्वक सन्मान वैभव पाटील। त्यानंतर या कार्यक्रमाला सन्माननीय जय म्हात्रे साहेब माजी नगराध्यक्ष, त्यानंतर प्रकाशन केलं जाईल मी रामशेठ ठाकूर साहेब, जयंतभाई पाटील, संदीपजी चव्हाण, महेंद्र शेठ घरत आणि तदनंतर दिनेशजी लाड। प्रकाशन झाल्यानंतर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी द्यायचा आहे। पुस्तकाचं प्रकाशन आणि या पुस्तकासाठी खरं तर या पुस्तकाचे परदेश प्रवासाची 25वी संपादक कृष्णा पाटील यांच्या खरं तर संपादनातून झाले, त्यांनी आगमनाच्यामध्ये दिलेला कृष्णा पाटील आणि जवळजवळ सकाळ या दैनिकाला या कार्यक्रमाच्या अगदी ठिकाणी आणि इतरांनी जोरदार ताळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। परदेश आदरपूर्वक सन्मान ते फॉरेनला सतत जायचे, मग मी स्टेटस बघायचे त्यांना हट्ट केला की मला पण जायचंय तुमच्या सोबत म्हणजे असं, तर त्यांनी नेलं म्हणजे दुबईला नेलं आणि खूप खूप मजा केली तिथे। दुबईला गेल्यानंतर पहिला अनुभव म्हणजे सगळ्या भाऊंच्या नातेवाईक ज्या महिला होत्या तो आम्ही डान्स तिथे केला, खूप खूप एन्जॉय करून तिथे डान्स केला, आपला महाराष्ट्रीयन डान्स गणपती डान्स केला महिलांनी। आणि तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे दुबई फ्रेम बघितली, एक वेगळाच अनुभव होता तो दुबई फ्रेमचा, खूप आल्हाददायक असं ते चित्र वर्णन होतं आणि ते सगळं भाऊंच्यामुळे शक्य झालं आम्हाला बघायला। संदर्भातल्या अडचणीमुळे ते आपल्या आई वडिलांना परदेश प्रवासाला घेऊन जाऊ शकले नाही, याची खंत महेंद्र शेठ यांना आजही वाटते। पण पुढे महेंद्र शेठ यांनी आपल्या आई वडिलांच्या नावाने अनेक सामाजिक उपक्रम सुरू करून ही खंत दूर केली। विमानातून प्रवास करायचा माझा 8 तास होता
अण्णांना थोडा पायरसीचा त्रास होता शेवटच्या स्टेजला, पण त्यांना आपण त्यांना घेऊन गेलो दिल्लीला. त्यांना ताजमहलच्या समोर बसून दोघांना, ज्या बाकवर सगळे राष्ट्राध्यक्ष आले का फोटो काढले जातात, तिथं दोघांना बसून फोटो काढलेला आहे. परदेशात त्यांना शक्य नव्हतं. आईच्या नावानं आपण आज 15-20 ॲम्ब्युलन्स दिल्या, 500 कम्प्युटर दिले. आईच्या यमुना शैक्षणिकच्या माध्यमातून आज करोड रुपये आपण कोविडमध्ये किमान 50 लाख रुपयाचं कुठं नव्हतं तर तिथे ट्रस्टचे पैसे वापरून लोकांना अन्न दिलं, अन्नधान्य पोहोचवण्याचं काम केलं. गेल्या 35 वर्षाच्या विमान प्रवासात अनेक दिग्गज सेलिब्रिटी महेंद्र शेठना भेटल्या. त्यांचे अनुभवही त्यांनी कथन केले. मी जर मॉरिशसमध्ये जेव्हा गेलो तर मॉरिशसमध्ये आम्ही चाललो तर हे श्रावण महिना सुरू झाला होता. तर कावड यात्रा, रथ, बीच सगळं तिथं मराठी माणसं एवढं. तर शिलाबाई बापू आपली मराठीची ती भाषा मंत्री होती, ते तिथं आले होते. मॉरिशसचा प्रसंग एक बरे. आम्ही काय केलं, जेव्हा आम्ही रिसॉर्टला राहत होतो आणि पिक्चरचं शूटिंग चालू होतं, रितेश देशमुख हे सगळे तिथे शूटिंग करत होते. सेट तिथून परत चालला होता आणि आपण मी आता बाकड्यावर बसलो होतो असं आरामात कॉटवर. तर त्याच्याबरोबर सगळे बॉडी गेलं, पण ज्याला भेटायला आम्हाला अलाउड नाही केलं. मॉब आहे आणि आता साहेबमध्ये साहेब आहे कसा आहे तो साहेब परत आला, फोटो बिटो मारले आणि बाकी लोक पण फोटो मारायला लागले आमच्या आपलं. तर हा एक प्रसंग आहे सांगण्यासारखा. अशी हिरो कथा बरेच विमानात बसतात किंवा याच्यात बिझनेस सगळे बरेचसे लोक भेटतात. माझ्या रोहित शर्मा बरोबर होता, त्याच्यानंतर राणी मुखर्जी बरोबर होते आणि कुमार सानू भेटले अमेरिकेहून येताना. मग चर्चा झाली कुठं आहे काय आहे. त्याला आम्ही इथे राहतो, आम्ही तिकडे जातो. तुला मी तिथे राहायचो कुठं वाशीमध्ये आम्ही फ्लॅट 4-4 जण भाड्याने राहायचो. हा म्हणून बरोबर आहे. त्यावर आपण मानपूरला जाऊन रेल्वे पकडायचो. हम लोग टमटम से जाते थे ना हम लोग. अरे फिर मिलेगा तो टॅक्सी. तो वहां तो बहुत संघर्ष किया हम लोग. 90 वाले बहुत आगे आहे. लोकांचा भलं करत गेला. त्याचं फुलं वाटल्यानंतर सुगंध मिळतो. तर माझं आयुष्यभर काम तेच आहे. मी कधी त्याच्यावर मागायला गेलो नाही आणि त्याने डिवण इमेज आहे. माझं काही स्वप्न नाही काही बंगला आहे असा आहे प्रवासाला. हे मिळत गेलं. म्हणजे प्रत्येक वेळेला मी शुभांगीला सांगतो का आपण गॉड ब्लेस आहोत. आपल्याला काही आपलं अडकत नाही. मुलीचं लग्न मी एवढा मोठा ती मुलगी जे जन्माला पोटी आले ते तिच्या नशिबा आपण जाऊन एन्जॉय करू. पण झाला लग्नापेक्षापैकी झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. तर हे सर्व बिवॉर्ड इमेजिशन आहे आणि लोकांना सांगतो चालत राहायचं आहे. हा एक आपण धरूया का रेअर किंवा ऐतिहासिक प्रसंग आहे. अनेक लोक प्रवासाला, जसं जयंत पाटलांनी मग सांगितलं का चीनचा प्रवासी फार पूर्वी आला होता आणि म्हणून जेव्हा आपण 25 वर्षापूर्वी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आज जशा प्रकारे लोक प्रवास करतात अशी काही परिस्थिती नव्हती. फार तर लोकांकडे पगारच 3-4 हजार असायची. परदेश प्रवास आणि विमान प्रवास, जसं गॅस सिलेंडर मिळण्यात दुरापस्त होता तसा हा प्रवास फार दुरापस्त होता. आणि म्हणून एक जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली हे सर्व सुरू झालं आणि त्याच्या पुढे जाऊन मग पनवेल वाल्यांकडे पैसे आले होते पण हा विजन नव्हता, तो जयंत पाटलांनी दिला. आणि म्हणून कुठेतरी आपण सुरुवात झाली, पुढे गेलो आणि मग त्याच्यात जात असताना आम्हाला त्यांनी घेऊन जायचे, सुरुवातीला त्यांनी खर्च करायचे आणि मग याच्यामध्ये कुठेतरी देवाने पैसे दिले तर मला वाटलं आपण आपल्याला त्यांनी नेलं होतं, मग आपण त्या संख्येने लोकांना नेले पाहिजे. लोकांकडे विजन आला पाहिजे आणि जग पाहिलं पाहिजे. नुसते आपली प्रगती होऊन कामा नये. आपल्याला अनेक लोकांना म्हणत होतं 300-400 लोकांना प्रवास करू शकलो पुढच्या टप्प्यात, तर देवाने तेवढा बल दिला आणि म्हणून निश्चितपणे आनंद आहे. का मी नुसता फिरलो पण नातेवाईक फिरले नव्हते, गावाले फिरले नव्हते. माझे 5वी ते 10वी पर्यंत शिकलेले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी मित्र असतील, सर्व माझा हा परिवार जो आहे कामगार क्षेत्रातला, त्या सर्वांचं फिरणं आलं. आणि या निमित्तानं जयंत पाटील जसं कसं आहे का 2000 साली आम्ही सगळे एकत्र होतो. शेका पक्षामध्ये रामचेट खासदार, जयंत पाटील MLC, मी जिल्हा परिषदचा सदस्य आणि मग त्याच्यात शक्ल होत गेली. 2000चा आमचा ग्रुप 50-60चा होता. 2004ला आम्ही काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये बदल आला. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मग मला नवीन ग्रुप करावा लागला. याचा सर्वांचा त्याच्यानंतर मला लीड घ्यावं लागले, पासपोर्ट लोकांचे काढावे लागले आणि हे करत असताना पुन्हा ते 2014ला पुढे गेले. मग पुन्हा आमचा प्रवास थांबणार का नाही तर मी आमचा ग्रुप तयार केला. आता असं आहे का जयंत पाटलात 11 जण घेऊन चालले, नातेवाईक घेऊन चालले. त्यांचा आता
ग्रुप थांबलेला आहे, वैयक्तिक प्रवास आहे. रामशेठ पण आता फक्त मुलं आणि नातवंड घेऊन प्रवास करतात. तर आता राहिला तो आमचा ग्रुप राहिलाय की आम्ही अनेक आता पण 300-400 नवीन पासपोर्ट काढले आणि त्या लोकांना प्रवास घडला. आणि म्हणून यांना एक व्यासपीठावर आणून तुम्ही सुरुवात केला, प्रवास थांबलेला नाही. त्यांनी बॅटन हँड ओव्हर केली, ती बॅटन अजून आपण चालवतोय आणि माझे नंतरचे सहकार्य आहेत त्यांनी चालवावं असं मला वाटतं. वाढत 60-70 वर गेलो. आम्ही आफ्रिकेत गेलो, कुठलेही असा देश ठरला नाही आणि एक वेगळी मजा असायची. हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात हे मंत्री आणि विधिमंडळातले माझे सगळे आमदार वगैरे हे पण ग्रुपमध्ये असायचे. आणि लाईनला माझी बायको सकाळी 5 वाजता उठायची आणि कुकरवर चोरून काकी मागावून व्हायची, चोरून करायचं 5 स्टार मध्ये जेवण. हे टॉयलेट मध्ये जायचं जेवू शकत नाही आणि आता 2 तासामध्ये ते जेवण बनवायचे आणि 8 वाजता शेवटी ते ब्रेकफास्टला यायची. अशी एक वेगळी मजा आयुष्याची आम्ही घालवली. मला आठवण झाली त्याच्यामध्ये. आज पण मी जपानला चाललेला आहे. आपण प्रवासाला सुरुवात केला तर 25 वर्ष होत आहेत, तर ह्याच्यावरती आम्ही पुस्तक प्रकाशित करतोय. महेंद्र पुस्तक लिहिणार म्हणजे मला नवल वाटलं जरासं थोडस, पण त्याचा अनुभव प्रवासामधला इतका आहे की जबरदस्त असा प्रवास आहे. जे जग फिरायला निघतात ना त्यांच्यापेक्षा डबलचा प्रवास महेंद्र गडताचा एकट्याचा असला पाहिजे अशा पद्धतीनं त्याने प्रवास केलेला आहे. त्याला आपण त्याला म्हणतो एखाद्या माणसाला पायाला बिगडी लावलेली असते, ते सारखा फिरत असतो. महेंद्र गड शेरगडला कधी असतात आणि फॉरेनला कधी असतात हे समजायलाच बाकी नसतं. आता त्याला त्यातले त्यात चांगलं एक आहे, जागतिक स्तरावरती कामगार क्षेत्रात ते काम करतायत, त्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते आणि त्या ह्याच्यामध्ये ते प्रवास करतात. ते ट्रेननं नाही, एसटीनं नाही, विमानानं, त्याची प्रथम क्लास बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रवास असतो ना तो एक्झिक्युटिव्ह क्लास पेक्षाही भारी जे प्रथम वर्गाच्या याच्यामध्ये जातात. मला ते सांगायला लागले. आता मी त्याला पहिल्यांदा तो म्हणतोय त्यावरून मी त्याला प्रवासाला जगात नेलं, फॉरेन दाखवलं वगैरे, पण तो मला तर सांगतो विशेष तुम्ही जरा ते फर्स्ट क्लासनं जा, एक्झिक्युटिव्ह क्लासला नको, ते सेपरेट कॅबिन असते, मग ते हे आहे ते आहे. साधारणतः मी पण जाऊन पाहिलं, म्हटलं तो सांगतोय आपण जाऊया. मी गेलो 2-4 वेळा. एकंदरीत असं आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसतो. निश्चितपणे या आयुष्यात यायचं आणि खाली आता आहे, खाली आज जाणं आहे. मी सांगितलं का आमची सगळ्यांची सुरुवात रामशेठची फार शून्यातून झाले, जयंत पाटलांची झाले, सायकलवरून आले. पूर्वी बैलगाडीचा प्रवास हा आनंद वाटायचा लहानपणी. ट्रक जर आली विटांची तर त्या ट्रकमध्ये सगळी गावाची मुलं बसून जायची. जीप जर पंचायत समिती एक आली, भगत साहेब आमचे सभापती होती, तर जीप मधून आमचा प्रवास व्हायचा. आज आपण एमिरेट्सच्या फर्स्ट क्लास जातो ना, जो साखरेचं खायला त्याला देव देईल बोलतो ना आपण लोकांना वाटतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळते. पण जे चांगलं आहे ते बघणं पुन्हा आयुष्य नाही, पुनरपी जन्म येणं नाही. त्याच्यामुळे जे चांगलं आहे ते केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि आपल्या ताटातल्या अर्धी भाकरी लोकांना दिली पाहिजे. हे आपण घेऊन याच्यामध्ये चालतो. पैशाची जुळवणी तुम्हाला सांगितलं का, ऑल दिस इज मिरेकल आहे. मी एकच शिकलोय का 1 रुपया जर तुम्ही दिलात तर 2 रुपये परत येतात. पैशाची जुळवणी म्हणजे त्याच्यात विल पॉवर पाहिजे. मी त्याला मागचा इलेक्शन पडलो जेव्हा रामशेठ स्टेजवर होते, ते मला मदत करणार होते, नाही केले. काँग्रेसवाल्यांनी मध्ये मी आमदार नाही झालो, फार पैसे गेले, फार मोठा मी कर्जबाजारी झालो. 2018ला मी कैलाश मानसरोवर केली, देवाने पुन्हा 56 फाडके पैसे दिले. नवीन बंगला, जुना बंगला 10 वर्षाचा असताना, सुंदर बंगला असताना पाडून नवीन बंगला बनवला. देण्याची हिंमत. आता आमचे सर्व शिक्षक पाठीमागे आले. 50 वर्ष 75-80ला ज्यांनी शिकवलं त्यांच्याशी संबंध आहेत. आई वडिलांना शेवटपोट सांभाळले आपण. आमचा तर स्वतः जास्त खायचं नाही. आपल्याला किती प्रकृतीप्रमाणे आपण एक भाकरी तर अर्धी खाऊन समोरचा उपास एक भाकरी देण्याची तयारी पाहिजे. आणि महेंद्र तेच करतोय. मी मुलाला सांगला तुझा व्यवसाय वेगळा आहे, सगळ्यांना इक्वल पैसे दिले. माझं जी प्रॉपर्टी आहे ती 25% चॅरिटीला लागेल. म्हणून पत्रकार रिकामा जात नाही माझ्या दारातून, नाही अखंड हरनाम सप्ताहाला जात नाही,
नाही, मंदिरवाला 1200+ लोकांना घराला पण मदत केली, कोणाला वीट दिलं, 1,00,000 घरं उभी राहिली. जास्त पत्रकार आहेत त्याच्यात तुम्ही जर विचार केला तर. पण कुणाचा जर आशियाना होत असेल, कुणाचा सुख दुःख आहे, कोण आजारी आहे, आवाज दिला तर पैसे देतो वरचा, फोडीले भांडार धन्याचा माल, जुलवाजुलवी करायला लागत नाही. आता पेरुमलची 55 लाखाची उधारी आहे, अजून एवढा ट्रॅव्हलिंग आहे, देत राहतो पैसे. पैशाचा काय नाही, तो वरचा देणार, त्यांनी दिला पाहिजे. मी काय देणार आहे, माझा काय, मी जर देणार असतं तर मी मोदी झालो असतो, मी प्राईम मिनिस्टर झालो असतो, मी सीएम झालो असतो. करता करविता तो आहे, तो मोठा आहे. कैलास मानसरोवर हे मला भावना आली का माझा कर्ज डेप 3.5 कोटीचा उतरून मी पुन्हा रिव्हर्स बॅक झालो आणि ठरवलं आयुष्यात निवडणूक लढायची नाही. लोकांना आणि राजकारणी जे आहेत ते पॉलिटिकल मर्डर आहेत सगळे, ते आपला एकमेकाला गाडाला बसलेत आणि म्हणून जमिनी विकून आपण राजकारण नाही करायचा. जे काय असेल पैसे ते समाजाला लावायचे आणि मी जेवढं कमवेल त्याच्यातला 70% पैसा हा जनतेवर असतो. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.